इन्स्टिट्यूटचं आहे ना. ठीक आहे, याला रिझ्यूम करतो. सो सिलेक्शन टूल्स मध्ये फोटोशॉप मध्ये बाय डिफॉल्ट 3 टाईपचे सिलेक्शन टूल्स येतात. सिलेक्शन टूल फर्स्ट असतं मार्क्यू टूल, सेकंड असतं लासो टूल्स, थर्ड असतं क्विक सिलेक्शन टूल. मार्क्यू टूल्स मध्ये सांगायचं झालं तर पहिलं राहतं रेक्टँगल मार्क्यू टूल, सेकंड राहतं इलिप्टिकल मार्क्यू टूल, थर्ड राहतं सिंगल रो मार्क्यू टूल आणि फोर्थ राहतो सिंगल कॉलम मार्क्यू टूल. आता याच्या पुढे जे मी एक एक अल्फाबेट लिहिला ना कॅपिटल मध्ये, तो त्याचा शॉर्टकट आहे. मार्क्यू टूल्सचा M आहे, लासो टूलचा L आहे, क्विक सिलेक्शन टूलचा W आहे. तुम्ही जर ती मी शॉर्टकटची तुम्हाला PDF दिली आहे ती बघाल तर त्याच्यामध्ये पण सेम गोष्टी दिलेल्या आहेत. आणि हे जे 4 लिहिलेले आहे मी, समजा मार्क्यू टूलच्या आतमध्ये 4 लिहिले आहे तर हे झाली सब कॅटेगरी. मार्क्यू टूल आपलं एक मेन टूल झालं. फोटोशॉप मध्ये येऊ आपण. न्यू फाईल 181272 RGB. ठीक आहे, गाईड्सची गरज नाही. आय कॅन जस्ट प्रेस Ctrl+H आणि त्या हाईड होऊन जातील. ऑर एल्स जस्ट गो टू व्ह्यू आणि रुलर्स जे आहे, रुलर तर नाही पाहिजे आपल्याला, जे गाईड्स आहे त्या गाईड बंद करायच्या. तर शो मध्ये जायचं आणि गाईड. ठीक आहे, हे बंद झालं. त्यानंतर इथे जे म्हटलं मी मूव्ह टूल तुम्हाला शिकवला होता, त्याच्यावरून तुम्हाला कोलाजची असाइनमेंट दिली होती. सेकंड टूल आहे मार्क्यू टूल. जर तुम्ही याच्यात कर्सर नेऊन थांबवाल तर हा एक त्याचा क्विक व्हिडिओ देतो या लिगल व्हर्जन्स मध्ये. इंटरनेट कनेक्टेड असेल तर तो ते दाखवेल, नसेल आपण जेव्हा काय करतो क्रॅक जेव्हा वापरतो तेव्हा इंटरनेट ब्लॉक करून ठेवतो. ठीक आहे, सो याला मी क्लिक केलं, हा The लोड करेल marquee थोडा. tools are used specifically to create rectangular or elliptical selections on your image. They're one of the many ways to create selections in Photoshop. To use the marquee tools, simply select them from the toolbar or press M as your keyboard shortcut. Next, click and drag over the area you want to select. हा साधारण व्हिडिओ बघितला आपण, तर तो टूल जनरली काय करते हे आपल्याला शॉर्ट डिस्क्रिप्शन भेटून जाते. ठीक आहे, पहिले जेव्हा आम्ही शिकलो तेव्हा काय होतं की टूल आहे ना मार्क्यू टूल, एक तर मॅक मध्ये होतो आम्ही, तर पुस्तक होतं, त्यांनी पूर्ण मटेरियल प्रिंट केलं होतं, त्याच्यामध्ये जाऊन बघा. ऑर एल्स गुगलला जा तिथून उठून आणि ते गुगलवर सर्च करा. आज तुम्ही ज्या कम्प्युटरवर प्रॅक्टिस करता त्याच कम्प्युटरवर इंटरनेट आहे. आम्ही शिकत होतो तेव्हा 12 कम्प्युटर प्रॅक्टिसचे होते आणि एक कम्प्युटर होता ज्याच्यावर इंटरनेट होतं. जाऊन तिथे सर्च करावं लागेल. तर ते तेव्हा जे काय होतं की बुकचे पेजेस पलटवून पाहावं लागायचं, वाचावं लागायचं ना, तर खूप साऱ्या गोष्टी ज्या नाही पण गरजेच्या त्या पण वाचत होतो आपण. तर अजून आपलं नॉलेज गेन होतं. आता सिम्पल काय की तुम्हाला 1 क्लिक मध्ये सोल्युशन भेटून राहिलं, तुम्ही ते एवढा व्हिडिओ पण पाहत नाही, तुम्ही सरळ सरळ वापरणं चालू करून देता. तर ते जरा थोडं हे झालेलं आहे, ड्रॉबॅक वाला काम झालेलं आहे. पेशन्स संपत आहे. इझिली ऍक्सेसेबल आहे ना गोष्टी, तर लोकांना व्हॅल्यू नाही आहे त्याची. आता साधारण आपण हा 56 सेकंडचा व्हिडिओ सुद्धा नाही पाहू, रील असली तर बरोबर पाहते माणूस. ठीक आहे, You can use the marquee tools to move and transform your selection as अलाइनमेंट पण well. दाखवलं If you त्यांनी. want to constrain your aspect ratio, creating a perfect square or circle, simply hold down the Shift key while dragging. To move your selection while creating it, hold down the spacebar. Move it to the desired location, let go of the spacebar, and apply the transformation. If you want to draw out from the center as you drag, hold down the Alt or the Option key. After you make a marquee selection, you can copy, paste to a new layer, delete, duplicate, or apply effects
or adjustments. This gives you the ability to manipulate your selections and create unique images. The marquee tools मला are used यांनी एवढ्या याच्यामध्ये आता नवीन व्हर्जन तर मला हे माहित पडून गेलं की हे मला माहित नव्हतं की आपण असं जर बनवत आहोत आणि शिफ्ट दाबलं तर हे मूव्ह करता येतं. आता हे नवीन व्हर्जन मध्ये आलं. आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा नव्हतं. तर अशा म्हणजे फोटोशॉप एवढं मोठं आहे की आम्ही किती 16 वर्ष झाले म्हणतो, 16 वर्षापासून वापरून सुद्धा अजूनही काहीतरी नवीन रोज माहित पडते. तर ते आहे. ठीक आहे. सो मार्की टूल्स काय राहतं की स्पेसिफिक सिलेक्शन साठी. याच्यात 4 टाईपचे टूल दिलेले आहेत. रेक्टँग्युलर, इलिप्टिकल, सिंगल रो, सिंगल कॉलम. शेवटचे दोन जे आहेत ते कम्प्लिटली युजलेस टूल्स आहेत. ते आपण जास्त कधीच वापरत नाही. याच्यामध्ये काय होते जर घेतलं आपण तर सिंगल रो आली ऑर एल्स सिंगल कॉलम येईल. ठीक आहे. एक हॉरिझॉन्टल आडवी लाईन 1 पिक्सलची किंवा एक व्हर्टिकल लाईन 1 पिक्सलची ते देतात. आता याला आपण एडिट गिडिट करायला खूप तापाचं काम आहे म्हणून हे युजच नाही करत. कधी काही तुम्ही सिलेक्शन बनवलं आणि ते तुम्हाला डिलीट करायचं आहे तर राईट क्लिक करून डिसिलेक्ट करायचं. ठीक आहे. फोटोशॉप मध्ये कधी पण काही काम करत असाल तुम्ही तर न्यू लेअर वर काम करा. हे आम्ही सुरुवातीपासून सांगतो. त्याचं यूज याच्यासाठी की इथे मी न्यू लेअर बनवली, रेक्टँगल मार्की टूल घेतला. ठीक आहे. एक सिलेक्शन बनवलं, नॉर्मल रेक्टँगल पाहिजे समजा मी रेक्टँगल घेतला तर हे अशा टाईपचं काय आला. यात कलर भरायसाठी शॉर्टकट आपण डिस्कस केलाय अल्ट बॅकस्पेस आणि कंट्रोल बॅकस्पेस. अल्ट बॅकस्पेसने येलो कलर आला. त्याच्यामध्ये मी सिंपल कलर चेंज करतो बॅकग्राऊंडचा, इथे रेड घेतो. ठीक आहे. याच सिलेक्शनला मला आता बाजूला मूव्ह करायचं आहे तर राईट क्लिक करून ट्रान्सफॉर्म सिलेक्शन करायचं. ट्रान्सफॉर्म सिलेक्शन करून मी याला इकडे बाजूला घेतला आणि यावर टाकतो मी कंट्रोल बॅकस्पेस. आता मी काय केलं चुकीने दोन्हीच्या दोन्ही एका लेअरवर केलं. तर जेव्हा तुम्ही मूव्ह टूल मध्ये जाल, मी व्ही प्रेस करून मूव्ह टूलला गेलो. मी कधीच मॅन्युअली टूल मध्ये जाऊन आता युज नाही करत. आता माझं म्हणजे ते यूज टू झालो आहे मी की डायरेक्ट शॉर्टकट्सनी काम करायला. तर डायरेक्ट जर मी एम प्रेस करेल तर मार्क्यू मध्ये आलो, ऑप्शन बघा वरती चेंज होतात. व्ही प्रेस केलं की मी मूव्ह टूल मध्ये आलो. ठीक आहे. तर मी स्टार्टिंगलाच साधारण 8 दिवसाच्या क्लासेसमध्ये मुलं पण यूज टू होऊन जातात की आपल्याला बेसिकली शॉर्टकट्सनीच काम करायचं आहे कारण की त्यांनी टाइम असतो. आता हे पण शिकण्यासाठी सुरुवातीला काय केलं की फोटोशॉप जसं शिकवलं 2-3 महिने झाले करायला काहीच नव्हतं कारण की नवीन शिकवणारी फॅकल्टीच नव्हती. एक लग्नाचं एडिटिंग वाल्याकडे लागून गेलो. त्याच्याकडे फोटो अल्बम बनवावे लागायचे. 12x36 ची शीट राहते ना, आपले करिश्मा अल्बम जे म्हणतो आपण, तिथे ते काम होतं. तिथे 2 महिने काम केलं. त्याच्यामध्ये फोटोशॉपचे जेवढे असले नसले शॉर्टकट्स होते ते सगळे माहीत पडून गेले. आपलं पागलखाना स्क्वेअरला ते हॉस्पिटल आहे ना मोठेवाला, आता मॅक्स लाईफ की काहीतरी नाव आहे त्याचं, त्याच्या मागे त्यांचं स्टुडिओ होतं. तर ते आहे की तुम्ही काम करता करता जेवढं लाईव्ह एक्सपिरियन्स घ्याल ना, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही ते बनवलं क्रिएटिव्ह, तुम्ही स्वतःहून एवढे टूल्स वापरणार नाही. अजून तर तुमचे बरेचसे टूल शिकवायचेच होते, लेअर मास्किंग वगैरे तुम्हाला शिकवायचं आहे. पण तुम्ही जेव्हा एखादं असाइनमेंट ड्रिव्हन काम करता ना तर तुम्हाला शिकायला खूप जास्त मिळतं. ठीक आहे. ही गोष्ट झाली. आता हे असं आलं म्हणून आपण काय करतो की मल्टिपल लेयर्स बनवतो. मी याला अंडू करेल, कंट्रोल झेड, इथे एक नवीन लेअर बनवतो आणि यावर कंट्रोल बॅकस्पेसने कलर फिल करतो. एकदा सिलेक्शन झालं की राईट क्लिक करून डिसिलेक्ट सांगितलं, पण आता इथे राईट क्लिक केलं तर लेअरची नावं येत आहे. का बरं? कारण की आपण सिलेक्शन टूल मध्ये नाही आहोत. तुम्ही सिलेक्शन टूल मध्ये येऊन जर राईट क्लिक कराल तर तुम्हाला सर्व ऑप्शन मिळतं. नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेस तुम्ही राईट क्लिक करून डिसिलेक्ट कराल. 2 क्लिक करायची काय गरज आहे ना, जेव्हा एका क्लिक मध्ये होईल. कंट्रोल डी प्रेस करा, तुमचं डिसिलेक्ट होऊन जाईल. ठीक आहे. आता तुम्ही चेक करा, मी मूव्ह टूल मध्ये येतो. हे वेगळं, हे वेगळं. याला मला जसं पाहिजे तसं मी कस्टमाइज करू शकतो. कंट्रोल टी ने ट्रान्सफॉर्म करा, हे झालं. याला मला थोडं प्रॉस्पेक्टिव्ह मध्ये न्यायचं आहे तर कंट्रोल दाबून मी प्रॉस्पेक्टिव्ह मध्ये नेऊ शकतो. ठीक आहे. हे एखाद्या वॉल सारखं दिसतंय आता. ठीक आहे. ह्याला मी समजा असं करतो, कंट्रोल टी, याला छोटं करतो, याला असं करतो. ठीक आहे. यालाच इकडे कॉपी करतो, कंट्रोल टी करतो, याला मी फ्लिप हॉरिझॉन्टल करतो. ठीक आहे. वरतून मी याला कंट्रोल टी करतो, शिफ्ट दाबून रोटेट करतो. ठीक आहे. आता इथे मला या पॉइंटला इकडे, या पॉइंटला कंट्रोल दाबून करतोय मी इकडे. आलंय हे. हा पॉइंट इकडे जाणार, हा पॉइंट इकडे जाणार. आता सगळं पिवळं पिवळं सारखं चांगलं नाही वाटतंय. या थंबनेल वर कंट्रोल दाबून क्लिक करायचं आणि याच्यातला थोडासा डार्क शेड घेतो. आलं डेप्थ. याच्यामध्ये सेम यालाच मी इकडे खाली कॉपी करतो, कंट्रोल टी, फ्लिप हॉरिझॉन्टल नाही, फ्लिप वर्टिकल.
सिंपल बनले की नाही. याच्यावर आपण पेंटिंग वेंटिंग लावू शकतो, चांगलं काहीतरी अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो. ठीक आहे. सो हे झाले आपले ट्रान्सफॉर्मेशन टूल्स आणि सिलेक्शन टूल. सिंपल आता मी जे तुम्हाला हे रेक्टँगल मार्की टूल सांगितला, याच्यावरून मी स्टुडंट लोकांना एक एक्सरसाइज देतो, व्हेक्टर सिटी नावाची. ठीक आहे. हे बंद करा. तुम्ही सर्च करा व्हेक्टर सिटी. एकदा तुम्ही यामध्ये स्टॅटिक इमेज बनवणं शिका, मग हेच तुम्हाला आफ्टर इफेक्ट मध्ये आपण अॅनिमेट करायचं शिकवतो. ठीक आहे. सिंपल समजा, आपण एकदम जास्त काही खूप कॉम्प्लिकेटेड नाही घेऊ. ही इमेज बघा. ठीक आहे. सगळं काही सिलेक्शन टूल्सने बनवू शकता तुम्ही. यात असं काहीच नाही जे आपल्याला बनवलं नाही. फक्त ऍड, सबट्रॅक्ट, स्ट्रोक या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. मी हे पूर्ण सांगतो तुम्हाला बनवून, फक्त तुम्हाला जिथे कुठे वाटलं की आजसाठी थोडं जास्त होत आहे तिथे मला थांबवा. ठीक. सो ही इमेज घेतो मी. हे जे आता बनवलं याच्यात काही डाऊट आहे, समजलं हे? ठीक. यांना डिलीट करतो, कंट्रोल व्ही करतो, कंट्रोल टी करतो, याला स्केल अप करून घेतो. ठीक आहे. आलंय. आता सिंपल क्लाउड, सर्वात आधी आपण बॅकग्राऊंड बनवून घ्यायचं एक, की बॅकग्राऊंड मध्ये काय पाहिजे आपल्याला. इथे मी दोघांच्या मध्ये एक लेअर घेतो, कंट्रोल ए दाबलं तर पूर्ण आपल्या इमेजचं सिलेक्शन होईल. कलर जर तुम्हाला सेम पाहिजे तर ब्रश टूल घ्यायचा. ब्रश टूल मध्ये राईट क्लिक करून मी साईज वाढवतो याचा, म्हणजे ब्रशचा टिप दिसेल. ठीक आहे. आता मी काय करतो, अल्ट दाबलं तर हा आय ड्रॉपर टूल येतो. मॅन्युअली तसा हा आय ड्रॉपर टूल इथे असतो. ठीक आहे. आय ड्रॉपर टूल घेतलं की हा कलर बघा इथे सिलेक्ट होऊन गेला. कधी पण तुम्हाला पाहिजे की नाही आपलं फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड कलर डिफॉल्ट ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे, तर डी प्रेस करा, डिफॉल्ट कलर येतात. ठीक आहे. याला पिक केलं, इथे कलर बघा चेंज होतात कंटिन्यू. दाबून ठेवलाय मी आता अल्ट बटन. ठीक आहे. हे आलं. याच्यावर मी अल्ट आणि बॅकस्पेस करतो, काहीच नाही दिसत आहे. एक सेकंड. ठीक आहे. आलं. काहीच नाही दिसत आहे, कारण की वरती आपली ही रेफरन्सची इमेज आहे. ठीक आहे. मी याला नाव देतो रेफरन्स इमेज. नाव देणं खूप गरजेचं असतं. थोड्याच वेळात तुम्हाला सांगतो काऊन. ठीक आहे. हे बीजी आलं. बीजीला लॉक करून टाकायचं, म्हणजे ते हलणार डुलणार नाही. ठीक आहे. आता हे क्लाउड समजा इथे असे दिलेले आहे, मी थोडे वेगळे बनवतो. की मी काय करतो की इलिप्टिकल मार्की टूल घेतो, जो सर्क्युलर टाईपचे सिलेक्शन देईल. आता एक सर्कल आला, मी दुसरा बनवायला गेलो की पहिला डिलीट होत आहे. ठीक आहे. तर मी काय करतो, एक ट्रिक यामध्ये ऍड सिलेक्शन नावाचा ऑप्शन असतो. ऍड सिलेक्शन काय करेल, इथे मी बनवलं, इथे वरती ऑप्शन बार मध्ये बघा ऍड टू सिलेक्शन आहे. ऍड टू सिलेक्शन काय करेल, जुन्या सिलेक्शन मध्ये नवीन सिलेक्शन ऍड करेल. आता मला पाहिजे की हा ढग जो आहे ना बाबा खालून असा फ्लॅट पाहिजे, तर मी काय करतो, रेक्टँगल टूल मध्ये जातो आणि इथे सबट्रॅक्ट फ्रॉम सिलेक्शन असतं 2 नंबरचं. हे ऍड आहे, सॉरी 3 नंबरचं सबट्रॅक्ट फ्रॉम सिलेक्शन. याला मी सबट्रॅक्ट जर करेल तर हे अर्ध सबट्रॅक्ट झालं. आलं लक्षात? पुन्हा इथे न्यू लेअर बनवू आपण. मी डी प्रेस करतो तर डिफॉल्ट कलर येईल, आणि याला मी कंट्रोल बॅकस्पेसने व्हाईट कलर अप्लाय करतो. आलाय क्लाउड? तुम्हाला पाहिजे की नाही व्हाईट नाही पाहिजे क्लाउड, थोडस या ब्लूइश कलर मध्ये पाहिजे, तर ब्रश टूल घ्या बी ने आणि हा कलर पिक करा. आलाय इथे? हा जो क्लाउड आहे त्याच्यामध्ये पुन्हा कलर अप्लाय करतो. आलाय हे? एक सेकंड, काय झालं, कंट्रोल एफ ने सर्च आला. ठीक आहे. याला कंट्रोल टी करतो, थोडासा मी मोठं करून याला ऍडजस्ट करतो. ठीक आहे. आलंय हे? याच्यात आता काही नाही, मी मस्तपैकी कॉपी करील, त्याला रिसाइज करील थोडासा, कंट्रोल टी. खूप छोटं पण नाही. आले? आता आपण हे काय करतो, एक स्टॅटिक इमेज बनवतो. कंट्रोल टी काय झालं, कंट्रोल टी ट्रान्सफॉर्म, अल्ट ड्रॅगनी कॉपी, अल्ट दाबून ड्रॅग केलं की हे कॉपी होतं. ठीक आहे. मी याच्यात काय करू शकतो की थोडंसं याला कंट्रोल टी करतो, छोटं करतो, या लेअरच्या मागेच आहे ना, ही मागे आहे, आणि याची ओपॅसिटी काय करतो, कमी करतो. हे काय दिसेल, थोडं फेड दिसेल, म्हणजे हा क्लाउड थोडा दूर आहे असा इफेक्ट येईल. येत आहे. याला पुन्हा मी थोडंसं मोठं करतो आणि याला ओपॅसिटी देतो 90% वगैरे. दिसत आहे? तर जवळ दूरचं जे डेप्थचा जो इफेक्ट आहे ना तो आला. हेच तुम्ही आफ्टर इफेक्ट मध्ये घेऊन जा, तुम्ही असं अॅनिमेशन बनवू शकता. क्लाउड आपले छानपैकी थोडे हळूहळू हळूहळू मूव्ह होत आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये आपण रस्ता बनवू, कार बनवू, त्या कार मूव्ह होताना दिसत. ठीक आहे. आता आपण बॅकग्राऊंड तर बनवलं. ठीक आहे. आता हे जे आहे
या सगळ्या लेअर ज्या स्कायच्या हे 4 लेअर बनल्या. मी यांना पकडतो सगळ्यांना आणि ग्रुप केलं. कंट्रोल जी नी ग्रुप होते. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो, फर्स्ट लेअर, शिफ्ट दाबून शेवटची लेअर आणि कंट्रोल जी. ग्रुप झाला. याला नाव द्यायचं स्काय किंवा क्लाउड्स. ठीक आहे. हे झाले तुमचे क्लाउड्स. त्यानंतर इमेजला ऑन करा, रेफरन्सला. रोड बनवायचा आहे आपल्याला सिम्पली. तर मी इथे बनवतो, याला सिलेक्ट करून सिलेक्शन, सॉरी, ठीक आहे. राईट क्लिक, ट्रान्सफॉर्म सिलेक्शन, एवढा पार्ट आला. आता रोड साठी पुन्हा कलर सिलेक्ट करून घ्या. ब्रश टूल घ्या, कलर सिलेक्ट केला, न्यू लेअर, अप्लाय. ठीक आहे. हे दिसत नाही, याला ऑफ करायचं. ठीक आहे. आलं लक्षात. याच्यावर आता आपल्याला स्ट्राइप्स पाहिजे, तर स्ट्राइप्स साठी काय करू आपण, रेक्टँगल टूल घेऊ, ते छोटस एक बनवून घ्या. कधी पण न्यू लेअर बनवायचं विसरायचं नाही. ठीक आहे. याच्यात डी प्रेस करतो आणि याला अप्लाय करतो, ऑल्ट बॅक स्पेस. आलं. यालाच काय करू आपण, कॉपी करू, अल्ट आणि शिफ्ट दाबून ड्रॅग करतो, तर तो एका लाईन मध्ये ड्रॅग होते. आले. या 1 2 तिघांना पकडलं आणि पुन्हा इकडे ड्रॅग केलं. कॉपी तर बनली, पण हे ड्रॅग नाही झाले. यांना कंट्रोल टी करतो. ठीक आहे. शिफ्ट आणि एरो कीजनी पण तुम्ही मूव्ह करू शकता. पुन्हा यांना एकदा कंट्रोल जे करतो, कंट्रोल टी करतो आणि इकडे कॉपी करतो. आले. आता हे प्रत्येकाला तर तुम्ही रिनेम करत बसू नाही शकत. तर सगळ्यांना काय करा, पकडा आणि यांना काय करू आपण, ग्रुप, आणि याला नाव काय देऊ. आलं लक्षात एवढं पण. काही डाऊट याच्यामध्ये कुठे, काही कन्फ्युजिंग वाटत असेल तर विचारा. ठीक आहे. कन्फ्युजन आहे. एकदा इकडनं इकडे कसं घेतलं रोड, रोड कुठला किती, ओरिजिनल इमेज मधून इकडे हा. कसा आणला आपण? मी कलर फिल केला, सिलेक्शन बनवून कलर फिल केला. जसं आता इथे बघा, हा इथे हा काळ्या पट्टी आहे. मी काय केलं की ते काय होतं, वरती ओव्हरलॅप होता इमेज. तर मी काय करतो की इथून असं बनवतो, इथे एक न्यू लेअर घेतो आणि त्याच्यामध्ये ब्लॅक कलर देतो. तसा रोड बनवला मी. तुम्ही याच्यावर पण डायरेक्ट बनवू शकता. आता समजा मी काय करतो की ही जी इमेज आहे ना, याला इथे इमेज मध्ये जायचं आणि डुप्लिकेट मध्ये जायचं. मी याला डुप्लिकेट मध्ये जाऊन रेफरन्स नाव देतो. इथे बघा की हे एक इमेज येऊन गेली. ठीक आहे. ही काय करणार, ऍज अ रेफरन्स तिथे सेट राहणार. ठीक आहे. याला मी इथून बंद करून, एक सेकंड, यावाल्या डॉक्युमेंट मध्ये आता 2 डॉक्युमेंट राहिले आपले, याच्यामध्ये बंद केलं. आता आपण लाईव्ह मध्ये बनवू शकतो. ठीक आहे. आता तुम्हाला समजा ग्रासवालं बनवायचं आहे लेअर, तर यालाच काय करतो, मी पकडतो आणि कॉपी करतो वरती. ठीक आहे. आणि याचा जो कलर चेंज करण्यासाठी या थंबनेल वर कंट्रोल दाबून क्लिक करा आणि इथे या ग्रीनरीचा कलर घ्या. आलं. सॉरी, कंट्रोल एफ होत आहे, कंट्रोल, अरे कंट्रोल टी आलं समजा. ठीक आहे. याला कंट्रोल टी करतो आणि शिफ्ट दाबून ड्रॅग करतो, तर ते स्ट्रेट झालं. आलं लक्षात. याच्यानंतर यालाच काय करतो मी, मूव्ह टूलने अजून वरती कॉपी करतो, कंट्रोल दाबून घ्या, याच्यामध्ये पुन्हा हा कलर घेतो, अप्लाय. आलं. कंट्रोल टी, याला कंट्रोल टी करून नाही घेतलं, डायरेक्ट घेतलं तरी चालेल. बनत आहे तुमची हळूहळू इमेज. ठीक आहे. त्यानंतर बिल्डिंग, एक बिल्डिंग बनवून दाखवतो मी तुम्हाला, बाकीच्या बिल्डिंग तुम्हाला आपोआप समजून जाते. समजा मी ही वाली बनवून दाखवतो. ठीक आहे. सो यासाठी काय करतो, बिल्डिंग साठी आपण की मार्केट टूल घ्यायचं, न्यू लेअर घ्यायची सर्वात पहिले. तर मार्केट टूल घेतला आणि याच्यात एक आपण अशा प्रकारे एक सिलेक्शन बनवलं. आलं. याला वाटत असेल मोठं करायचं आहे तर ट्रान्सफॉर्म सिलेक्शन मध्ये जाऊन थोडं शिफ्ट दाबून उंच करून घ्या. आलं. आता याच्यात कलर जो पाहिजे तो या बिल्डिंगचा कलर घेतो सिलेक्ट, हा आला. आलं लक्षात. आता याच्यात जो दार बनवायचा आहे त्याच्यासाठी काय करतो, मी इलिप्टिकल टूल घेतो, शिफ्ट दाबून मी परफेक्ट सर्कल घेतला आणि याच्यामध्ये पुन्हा रेक्टँगल टूल मध्ये जाऊन ऍड टू सिलेक्शन करतो. जमलं. 2 टूल्सचं ब्लेंडिंग केलं मी. याला ट्रान्सफॉर्म सिलेक्शन करतो आणि याला थोडंसं छोटं करतो. ठीक आहे. आता याच्यासाठी काय करायचं की अजून एक न्यू लेअर बनवायची डोअर साठी. डोअर साठी याला काय करतो की आधी स्ट्रोक देतो,
स्ट्रोक स्ट्रोक त्याच्यासाठी फिल देऊन देतो की हा जो पर्पल कलरचा आहे याला फिल देऊन दिला. ठीक आहे. इथे बघा थोडंसं माझं इथे 19-20 झालेलं आहे. ठीक आहे. सो याला मी इथे जातो आणि डबल क्लिक करून लेअर स्टाईल मधून स्ट्रोक देतो. आउटसाइड स्ट्रोक वाढवून देतो. आउटसाइड नाही इनसाइडच ठेवू आपण आणि कलर देतो याचा व्हाईट. आलं. ठीक आहे. तुम्हाला हे डोअर जर थोडंसं व्हाईट पाहिजे असेल तर व्हाईट करून घ्या याला. ठीक आहे. इथे वाटतं की मला नाही हे मला आवडलंच नाही हे इरिटेट करताय तर नाही इरेजर घेतो मी. इरेजर टूल मध्ये या आणि यातला छोटासा जो पार्ट आहे आलं. आता तेवढं मायन्यूट हे दिसणार नाही. इथून मी थोडस काय होतं मी जेवढं एडिट करतो तेवढा स्ट्रोकचं मध्ये चेंजेस येत आहे. ठीक आहे. तर एवढं राहू देतो. काही एवढं प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर यालाच काय करू शकतो आपण यालाच कॉपी करा आणि याचीच विंडो बनवू शकतो. ठीक आहे. कंट्रोल दाबून याचं सिलेक्शन घ्या आणि सिलेक्शन मध्ये याचा जो कलर आहे हा सायन कलर घेतो. आपला आली विंडो. याचा जो स्ट्रोक आहे तो कमी करून टाकायचा. 5 आहे तर याला 3 किंवा 2चाच देऊन द्या किंवा 1चा ठेवून द्या. ठीक आहे. हे आल्या अल्ट ड्रॅगने याच्या कॉपीज बनवल्या. आलं. आता हे वरचं जे रूफ बनवायचं आहे याच्यासाठी काय करू आपण आधी एक रेक्टँगल बनवा. याला ट्रान्सफॉर्म सिलेक्शन करतो आणि इकडे असं मॅच करतो. आता याच्या खाली जे हे राऊंडेड आहे तुम्हाला काय करावं लागेल इक्लिप्स टूलने याला ऍड करावं लागेल. तर मी काय करतो इक्लिप्स टूल घेतो. हे एक एक सर्कल मी याच्यामध्ये ऍड करत चाललो. ठीक आहे. आणि ट्रान्सफॉर्म सिलेक्शन करून किंवा कलर भरल्यानंतर पण करू शकता असं काही नाही. इथे एक न्यू लेअर घ्या. प्रत्येक वेळेस न्यू लेअर घेत जायची. याला अप्लाय केलं सॉरी कंट्रोल टी केलं आणि याला इकडून असं करतो आणि याला इकडून असं करतो. आलंय हे. आणि याला थोडंसं आपल्याला इकडे स्ट्रेच करावं लागेल आणि इकडे स्ट्रेच करावं लागेल. असं बिलकुल गरजेचं नाही आहे की तुम्ही 100% सेम बनवा. तुम्ही नवीन नवीन शिकत आहे तुमचं 19-20 झालंही तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही. आता माझे बघा हे शेप्स थोडे अनइवन आले. मी तुम्हाला शेप टूलनी पण ते पूर्ण कॉपी पेस्ट सांगू शकतो पण आधी तुम्ही सिलेक्शन टूलनी करा. चुकामुक झाली तर चालेल. बेसिक टूल्स आधी कमांड करून घ्या त्यावर मग तुम्ही बाकीचे टूल्स करू शकता. ठीक आहे. आता याच्यात जर अशी फ्रेम बनवायची आहे तर फ्रेम काय तुम्ही सिंपल लाईननी बनवू शकता रेक्टँगलनी. असं जर तुम्हाला फ्रेम करायची तर काय करा इथे न्यू लेअर घ्या आणि याच्यामध्ये रेक्टँगल टूल घ्यायचा. ठीक आहे. एवढा पार्ट आला. न्यू लेअर घेतली याच्यावर करतो कंट्रोल बॅकस्पेस. याला कंट्रोल जे नी कॉपी होणार. कंट्रोल टी करा याला व्हर्टिकल करा. ठीक आहे. आणि यालाच काय करतो मी कॉपी करतो. बनली अल्ट आणि ड्रॅग कॉपीसाठी. ठीक आहे. ही गोष्ट तुम्ही जोपर्यंत कंटिन्यू बसून प्रॅक्टिस नाही कराल तोपर्यंत तुमच्या क्लिअर नाही होणार की कोणत्या शॉर्टकट कीने कोणतं काय होतं. ठीक आहे. आपण क्लासमध्ये बसताना आपल्याला नॉर्मल वाटतं काही एवढं टफ नाही. ते प्रॅक्टिसच्या वेळेस समजून येतं की कुठल्या स्टेजमध्ये आपण काय केलं होतं. ठीक आहे. ते रिकॉल करावं लागतं. आलं लक्षात आहे. याला ट्रीज पण तुमच्या सेम आहे. ऍड सबट्रॅक्ट वाल्याच फंड्यानी बनेल. ठीक आहे. समजा एखादी ट्री बनवायची झाली तर इथे काय करायचं इक्लिप्स टूल घ्या. एक सर्कल घेतला मग त्यावर दुसरा घेतला मग तिसरा घेतला मग चौथा घेतला मग 5वा घेतला. आलं. इथे न्यू लेअर घेतली. ब्रश टूलने याचा कलर पिक केला आणि इथे अप्लाय केलं. आलं. याच्यामध्ये रेक्टँगल टूल घेतलं. ठीक आहे. आलं हे. याच्यामध्ये पुन्हा एक न्यू लेअर घ्या. ब्रश घ्या. या झाडाचं जे खोड असतं त्याचा कलर पिक केला. ठीक आहे. हा कलर मला थोडासा रेडिश पाहिजे मी याला चेंज करतो. टी ट्रंक नेहमी आपली ब्राऊन कलर मध्ये असते. ठीक आहे. हा आला. कंट्रोल टी करा आणि याला काय करू आपण की कंट्रोल ऑल्ट इथे डिस्टॉर्ट वगैरेचे ऑप्शन असतात. तुम्ही डिस्टॉर्ट करा. बघा हे झालं. हा खालून थोडा वाईड पाहिजे. तुम्हाला याच्यात आता कर्व जर पाहिजे तुम्ही कर्व पण आणू शकता. राईट क्लिक करायचं आणि वार्प नावाचा ऑप्शन आहे
त्याच्याने तुम्ही इथे कर्व वाला पण आणू शकता. ठीक आहे, हे आला. हे काय पाहिजे, मागे पाहिजे याच्या, आलं वाटत आहे चांगलं कर्व वाला ते. आता त्याच्या ब्रांचेस पण तुम्ही जे असतात त्या पण बनवू शकता. इथे रेक्टँगल टूल घ्या, एक इथे सिलेक्ट करायचं असं, न्यू लेअर घ्या, कंट्रोल टी करा, सॉरी कंट्रोल एफ, कंट्रोल डी ने डिसिलेक्ट होतं, हे आलं. याला आपण करू रोटेट. ठीक आहे, आलं हे. याला याच्या खाली घ्यायचं, कंट्रोल टी करून तुम्ही याला करा वार्प. आलं छानपैकी. यालाच काय करू आपण इकडे, सॉरी मूव टूल मध्ये या, याला छानपैकी इकडे कॉपी केलं, कंट्रोल टी, फ्लिप हॉरिझॉन्टल, इकडे केलं, इकडे वरती लावून टाका, जमलं ट्री पण तुमचं. तर अशा प्रकारे आपण सिंपल हे वेक्टर सिटी नावाचे जे टॉपिक आहे ते सक्सेसफुली करू शकता. कार्स वगैरे तुमच्यासाठी असाइनमेंट आहे, तुम्ही फिगर आउट करा की कार कशी बनवायची. मी तुम्हाला झाड बनवून दाखवलं, क्लाउड बनवून दाखवलं, त्याच लॉजिकने तुमचं कार पण बनतं. ठीक आहे, काही डाऊट आहे याच्यामध्ये? बोला ना. सिलेक्शन घ्यायच्या आधी लेअर घ्यायची की आधी नंतर कधी पण घेऊ शकता, असं काही कुठे नियम नाहीये. ते तुमच्या प्रॅक्टिसवर, अंडरस्टँडिंगवर आहे, काही इश्यू नाही. सिलेक्शन घेतल्यावर लेअर मध्येच येईल त्या टॉप. हो, आपोआप जी लेअर घ्याल ना, सिलेक्ट असेल ना, त्या लेअरवरच पेंट करेल तो, दुसरीकडे नाही करेल. ठीक आहे. आता मी काय करतो की फॉर एक्झाम्पल आपल्याला हे सोशल मीडियावर टाकायचं आहे, तर याच्यासाठी काय करतो, या पूर्ण लेयर्सची एक मला ब्लेंडेड कॉपी पाहिजे की सगळ्या लेअर मर्ज झाल्या. तर कंट्रोल ऑल्ट शिफ्ट आणि ई दाबायचं, तर ते पूर्ण एक मर्ज लेअर देतो. आता आपण त्या दिवशी ते एक मी तुम्हाला टेम्पलेट सांगितलं होतं की ते मॅकचं अपलोडसाठी बनवून दिलं होतं मी. ठीक आहे, हे वाला आहे. याच्यात काय करतो मी, या इमेजला ओपन करतो, हे पीडीएफ होती वाटते. ठीक आहे, या इमेजला करून टाकतो डिलीट, आणि आपली जी वेक्टर सिटीची ब्लेंडेड इमेज आहे तिला इकडे आणतो. ठीक आहे. सो समजा हा जो लोगो आहे मॅकचा बनवला होता मी, तो काढून टाकू आपण. टॉपिक नेम वेक्टर सिटी, या बॅकड्रॉपला थोडस छोटं करून टाका, आणि या रेक्टँगल आणि टॉपिक वेक्टर सिटीला मी इकडे सेंटरला आणून घेतो. ठीक आहे, लोगोला आपल्या अजून थोडस छोटं करून टाकू. स्टुडंट नेम तर काही आहे नाही आपलं. ठीक आहे, या टॉपिकला आणि या रेक्टँगलला कंट्रोल टी करून मी खाली आणून घेतो. ठीक आहे, आपला जो लोगो आहे अकॅडमीचा तो घ्या. हे लागेल तर आपण थोड्या मोठ्यामध्ये करू. ठीक आहे, हा बॅकड्रॉप घेतला, हा बॅकड्रॉप त्याच्या वरती येता, याला खाली टाका, कंट्रोल टी शिफ्टनी मोठा करा. ठीक आहे, या दोघांनाही पकडून मी खाली थोडस मूव्ह करतो, थोडासा या लोगोला छोटा करतो. ठीक आहे, हे जे नाव टाईप केलं यालाच इकडे वरती घेतो, याच्या वरती ठेवा, इथे नाव टाकतो व्हिज्युअल आर्ट्स अकॅडमी. ठीक आहे, याचा जो टेक्स्टचा कलर आहे तो हा पर्पल वाला कलर घेतो, आणि याला जे स्ट्रोक दिलेला आहे आपण, त्या स्ट्रोकचा कलर जो आहे तो ब्लॅक कलर टाकतो. ठीक आहे, आलाय हा पण. आणि याच्यात खाली आपण ते अॅनिमेशन व्हीएफएक्स गेमिंग ग्राफिक्स जे लिहितो ते लिहून टाकू. याला अल्ट ड्रॅगने कॉपी केलं, छोटं केलं, त्याचा ड्रॉप शॅडो जे आहे ही काढून टाकतो. आता अॅनिमेशन व्हीएफएक्स गेमिंग आणि ग्राफिक्स. आलं इथे. हे आय थिंक वाचायला थोडस कठीण चाललं, असं बरोबर दिसेल. ठीक आहे,
आणि इथे पण स्ट्रोक आणि ड्रॉप शॅडो काढून टाकतो. त्याचा जो बॅकड्रॉप आहे त्याचा कलर जो आहे तो शेपचा कलर मी थोडासा डार्क करतो. अरे कलरच एडिट नाही करू देत हा. प्रॉपर्टीज ब्लॅक कलर घेऊ आपण. याच्यामध्ये एकदम प्युअर ब्लॅक पण नाही, थोडासा ग्रेइश कलर, ग्रेइश व्हाईट. ठीक आहे. आणि याला लागेल तर तुम्ही स्ट्रोक वगैरे टाकाल तर थोडस तो वाचायला सोपा जाईल. व्हिज्युअल आर्ट्स अकॅडमीला व्हाईटच स्ट्रोक राहू देतो, पण ओपॅसिटी कमी करतो त्याची. नाही, हा रिडेबल नाही वाटत आहे ना. या कलरचा डार्क स्ट्रोक घेतला तर वाचता येते आता. हो. थोडं आपल्याला परफेक्टली रिडेबल राहिलं पाहिजे ते. ठीक आहे, आयडिया आला ना तुम्हाला काय म्हणतोय. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण मॅन्युप्युलेट करू शकता त्याला. प्रॉपर्टीज याला असंच ठेवलेलं बरं राहील असं वाटतंय. आणि व्हिज्युअल आर्ट्स अकॅडमीचा स्ट्रोक ऑन केला होता तोही बंद करून टाकतो मी. आलं हे. आपलं जे क्रिएटिव्ह आहे त्याला नाही का बॉर्डर जे आहे, क्रिएटिव्हला एक स्ट्रोक पाहिजे. स्ट्रोक द्यायचा, कलर घ्यायचा व्हाईट, याला करायचा आउटसाइड, याला वाढवतो स्ट्रोकला. आलं. आणि पूर्ण जे क्रिएटिव्ह आहे ना त्याला एक फ्रेम टाकायची आपण. कंट्रोल हे करायचं, इथे कंट्रोल शिफ्ट एन हा न्यू लेअरचा शॉर्टकट आहे मॅन्युअली जाऊन करण्यापेक्षा. इथे टाकतो मी स्ट्रोक. त्या स्ट्रोकला विड्थ देतो मी, समजा कलर ऑरेंज वगैरे घेतला 10चा. 10 कमी होत आहे, चालून जातो. ठीक आहे. हे व्हिज्युअल आर्ट्स अकॅडमी सेंटर मध्ये नाही आलं. कंट्रोल जी, कंट्रोल टी, जमलं. आलं लक्षात. झालं. आपल्याला युट्यूबवर टाकायसाठी, सॉरी युट्यूब इंस्टाग्रामवर टाकायसाठी एक वर्क रेडी आपल्या क्लासचं. ठीक आहे. So, अशा प्रकारे कुठल्या पण छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही काहीतरी एक सोशल मीडिया पोस्ट बनवू शकता. ठीक आहे. याला मी कंट्रोल शिफ्ट टेस्ट करतो. व्हिज्युअल आर्ट्स अकॅडमी, त्याच्यामध्ये क्लासेस वाले जे आहे व्ही अकॅडमी, फोटोशॉप, सिलेक्शन टूल, इंस्टाग्राम, त्यानंतर कंट्रोल अल्ट एस, याला करू आपण जेपीजी, इंस्टाग्राम वेक्टर. ठीक आहे. याच्यामध्ये सिलेक्शन, ठीक आहे. अशा प्रकारे करू शकता तुम्ही काही. ही जेपीजी इमेज झाली. सुनीता 4070 एंड ऑफ लाईफ, 32 GB 32,000ची, 14,000 10 मिनिट. व्ही अकॅडमी, फोटोज अँड व्हिडिओज, व्ही अकॅडमी, फोटोशॉप, सिलेक्शन टूल्स, करतो